पाहुणचार जो आपण विचार घेतलाय त्याचा मुख्य जो मुद्दा जो चालू होतो तो असा होतो की आपल्याकडे माइंडफुल पाहुणचार नसतो. एक फॉर्मॅलिटी असते काही वेळेला किंवा एक सरसकट केलेला लोकांचं आदरातिथ्य असतं. तर माइंडफुल पाहुणचार म्हणजे काय की मटणाचे तुकडे आले पाहिजेत, फिशचा पूर्ण तुकडा आला पाहिजे, तर त्याच्यासाठी सर्विंग स्पून पण पाहिजे. तर थोडंसं कटलरी बद्दल सांगणार. म्युझिक हा तुमच्या मेजवान्यांचा अविभाज्य भाग आहे. तर ह्या सगळ्या पाहुणचाराच्या वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण तयारी केली पाहिजे. आग्रह चांगला की वाईट याचा पण एक विषयावर आपण बोलणार आहोत. सगळ्यांना खुश करू नाही शकत आपण वैयक्तिक जीवनात सुद्धा आणि जेवण करताना सुद्धा. पाहुणचार आपल्याला करायचा आहे, मग आपण लोकांना जेव्हा बोलवू तेव्हा त्यांच्याशी आपण गप्पा कुठल्या विषयावर मारणार असू. माझी पद्धत सांगते की मेन्यू मी कसा प्लॅन करते ते तर सांगेनच, पण पाहुणे येणार असतील घरात तर मी काय विचार करते, कसा विचार करते हे सांगणार आहे. जेव्हा समजा माझ्याकडे 10 लोक जेवायला येणार आहेत तर आपण काय केलं पाहिजे त्यावेळेला. नमस्कार, मी सायली राजाध्यक्ष. आजच्या किचन कथेत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आले आहेत काटदरे फूड प्रॉडक्ट्स. काटदरेंचे फूड प्रॉडक्ट्स तुम्हाला ब्लिंकिट आणि ॲमेझॉनवर पण खरेदी करायला मिळतील. त्याचप्रमाणे kattdarefoods.in या साईटवरती सुद्धा तुम्ही तुमची प्रोडक्ट्स मागवू शकता. शिवाय 500 आणि त्यावरतीच्या ऑर्डरसाठी पॅन इंडिया डिलिव्हरी फ्री आहे. नमस्कार, आरपार किचन कथेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी सायली राजाध्यक्ष. मी दिनेश जोशी. तर दिनेश, आपण गेल्या एपिसोडमध्ये असं बोललो होतो की आपण या पॉडकास्टमध्ये काय काय बोलणार आहोत. खूपशा विषयांवर आपण चर्चा केली, ते विषय कुठले कुठले घेणार आहोत ते बोललो आणि आपल्याला आपल्या प्रेक्षकांचा फीडबॅक पण येतोय, तेही विषय आपण घेणार आहोत याच्यात. पण आजच्या एपिसोडमध्ये आपण काय बोलणार आहोत त्याच्याबद्दल थोडंसं सांग. आजचा जो आपला पॉडकास्टचा विषय आहे तो पाहुणचारावर आहे आणि पाहुणचार कसा प्लॅन करावा, पाहुणचारात काय मुद्दे लक्षात घ्यावे आणि पाहुणचार आणि आतिथ्य कम्फर्टेबल कसं असावं दोघांसाठी, आपल्यासाठी सुद्धा जे पाहुणचार करणार आहेत आणि जे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण कसा पाहुणचार योग्य रीतीने आणि छान पद्धतीने करू शकतो याविषयी आपण बोलणार आहोत. आता आपल्याकडे मराठीत तर म्हणतात की अतिथी हा देव असतो आणि जुन्या काळचा जर पाहुणचार तू बघितलास तर खरंच तसं असायचं. त्याचं कारण असं होतं एकतर की लोकांकडे वेळ होता, लोकांची आयुष्य इतकी गुंतागुंतीची नव्हती. जसं आता महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांकडे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात पण त्यांना वेळ मिळत नाही अशी वेळ आलेली आहे. तितकी गुंतागुंतीची आयुष्य नव्हती, तितक्या गुंतागुंतीच्या नोकऱ्या नव्हत्या, तितक्या गुंतागुंतीच्या लोकांच्या कल्पना पण नव्हत्या. कारण आपल्या घरी कोणीतरी येणार आहे ह्याची कल्पना लोकांना ते काही फार विशेष वाटायचं नाही किंवा काहीतरी वेगळं आहे असं वाटायचं नाही. म्हणजे मला आठवतं की आमच्या घरी लहानपणी पाहुणे यायचे, म्हणजे माझी चुलत भावंड यायची किंवा चुलत काका मामा कोणीही. कारण असं असायचं की जिल्ह्याच्या ठिकाणी राहत आहेत तर मग काहीतरी कामासाठी लोक येतात. माझे वडील आणि आजोबा वकील होते त्यामुळे त्यासाठी येणारे पक्षकार होते. तर इतकं सोपं होतं की आलेल्या लोकांना जे घरात स्वयंपाक होतोय त्यातलंच ते जेवण ते जेवतायत आणि एक सतरंजी पसरून घातली हॉलमध्ये की झोपतायत. त्या व्यतिरिक्त त्यांच्या अशा अपेक्षाही नव्हत्या की मला स्वतंत्र खोली पाहिजे, मला बेडरूम पाहिजे, किंवा घरातल्या लोकांचंही असं म्हणणं नव्हतं की अरे माझी खोली मी याला देणार नाही, असंही काही नव्हतं. कारण तेव्हा इतकं व्यक्ती स्वातंत्र्य किंवा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असं फारसं नव्हतंच. म्हणजे मी तर तुझ्या आधीच्या पिढीमधली आहे, तर लहानपणच्या कल्पना म्हणजे लहानपणच्या ज्या आठवणी आहेत माझ्या, पाहुणे आले की जे घरात असेल ते आणि तेही घरातल्यासारखं ॲडजस्ट करायचे आणि आम्हीही त्यांच्या अनुसार ॲडजस्ट करायचो. पण आता खूप कल्पना बदललेल्या आहेत. कारण एकतर आता कुटुंब विभक्त झालेली आहेत, लोकांची मी म्हटलं तसं गुंतागुंतीची आयुष्य आहेत, मुलांना फार लहानपणापासून त्यांची स्वतःची खोली असते, त्यानंतर येणारा माणूस आपल्या स्वातंत्र्यावर आक्रमण करतोय असं थोडंसं असतं. तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? बेसिकली पाहुणचार जो आपण विचार घेतला आहे त्याचा मुख्य मुद्दा जो चालू होतो तो असा होतो की आपल्याकडे माइंडफुल पाहुणचार नसतो. एक फॉर्मॅलिटी असते काही वेळेला किंवा एक सरसकट केलेला लोकांचं आदरातिथ्य असतं. तर माइंडफुल पाहुणचार म्हणजे काय की जो हार्ट आणि सोलमधनं चालू होतो, की जो खूप तुम्हाला विचारांना भाग पडतो आणि त्यानुसार केलेला पाहुणचार की जो सगळ्यांना सर्वसमावेशक असेल, त्याच्यामध्ये सगळ्यांचा विचार करून केलेला असेल आणि एककल्ली नसेल. आणि एककल्ली याच्या उद्देशाने मी म्हणतोय की काही लोकांना खूप फॅन्सी ही पाहुणचाराची व्याख्या आहे, तर तसं नसून आपण एक सुटसुटीत जो आनंद देणारा पाहुणचार आहे तो प्लॅन करायला हवा.
आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्यात फक्त आपण राहणारे पाहुणे असा विचार न करता आपल्या घरी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगांनी येणारे लोक यांचाही विचार केला पाहिजे. पाहुणचार करतो आपण जेव्हा, म्हणजे विशेषतः आपल्या घरी जेव्हा लोक येतात, म्हणजे एखाद्या एकत्र जेवणासाठी लोक येतात, तर त्यावेळेला आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात त्याबद्दल काय सांगशील की काय केलं पाहिजे जेव्हा समजा माझ्याकडे 10 लोक जेवायला येणार आहेत, तर आपण काय केलं पाहिजे त्यावेळेला? पाहुणचार प्लॅन करताना प्रथमतः कोण येणार आहेत, किती लोक येणार आहेत, त्यांना कोणता मेनू लागू होऊ शकतो आणि त्या मेनूनुसार लागणारी अन्नपदार्थांची यादी, क्रॉकरी कटलरी, तुमचे अपॉल्स्ट्री, या गोष्टींचा पहिला विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर आमंत्रण हा कितका महत्वाचा मुद्दा आहे की आपण ज्या पद्धतीने आमंत्रण देतो तर ते आमंत्रण अतिशय अचूक आणि व्यवस्थित दिलं पाहिजे. कारण का आपण गृहीत धरतो की डिनरला या आणि मग डिनरची वेळ नसते मेन्शन केलेली, तर तुम्ही एक मेसेज, आता आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, आता आपल्याला काही फोनवर बोलायची किंवा पर्सनली जाऊन बोलायची गरज नाही, त्यामुळे तुम्ही तो छानपैकी एक जो मेसेज आहे तो छान पद्धतीने टाईप करून त्याच्यामधले तुमचे आवश्यक जे आहेत मुद्दे ते मांडून की सगळ्यांनी यायचंय का तुमची मैत्रीण आहे म्हणून तुम्हाला मैत्रिणीलाच बोलवायचंय किंवा काका आहे म्हणून काकालाच बोलवायचंय, तर ते तुम्हाला मेन्शन करायला लागेल. किती वाजता यायचंय, डिनर आहे, लंच आहे, IT आहे, तर त्यानुसार आपल्याला आमंत्रणाचा एक मुख्य मुद्दा आहे. त्याच्यानंतर आमंत्रण केलेल्या व्यक्तींना काय आवडेल. आता आपण एक मुख्य मुद्दा असा लक्षात घ्यायला पाहिजे की आमंत्रण जेव्हा आपण करतो तेव्हा जेव्हा आपले ते नातेवाईक नसतील आणि ऑफिसमधले लोक असतील तर आपण आपला हट्ट पाहिजे की आपलं जेवण त्यांना सर्व केलं पाहिजे. बरोबर. की आपण समजा महाराष्ट्रीयन आहोत किंवा कोणी गुजराती असेल, कोणी मारवाडी असेल, कोणी साऊथ इंडियन असेल, तर आपला हट्ट असा पाहिजे की लोक काय चूक करतात किंवा आम्ही 5 स्टार मध्ये काय गल्लत करतो की जॅपनीज गेस्ट आहे ना मग त्यांना जॅपनीज जेवण द्यायचं किंवा साऊथ इंडियन आहे ना त्यांना साऊथ इंडियन जेवण द्यायचं किंवा महाराष्ट्रीयन आहे त्यांना महाराष्ट्रीयन जेवण द्यायचं. तर ते तसं न करता आपण आपल्या संस्कृतीची एक ओळख करून देण्याच्या दृष्टीने आपले काही अगदीच पूर्ण म्हटलं तसं की वेगळा मेनू नाही की ते त्यांना पॅलेटेबलच नाही येतो आणि त्यांच्या चवीनुसार पूर्ण विभिन्न आहे असं न करता साधारणतः त्यातले काही बदल करून आपलं जेवण सर्व करायचा पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होते. आपला एक खूप हात असतो त्या गोष्टी बनवण्याच्या पद्धतीमध्ये आणि आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्याच्याविषयी आपल्याला काही बोलता येतं. म्हणजे काय जनरली होतं ना की मेनू जेव्हा प्लॅन करतात तेव्हा ते असं होतं की टेबलवर सर्व करायचं किंवा वाढायचं, पण त्याविषयी काही आपण बोलू शकलो तर काही माहिती देऊ शकलो. प्रत्येक वेळेला देता येणार नाही, पण काही वेगळी कशी केलीत तुम्ही रेसिपी किंवा ही रेसिपी का निवडलीत, तर ते इन्फॉर्मली किंवा फॉर्मली आपण सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यानुसार मेनू प्लॅन करताना आपलं जेवण खूप महत्वाचा रोल प्ले करतं की आपलं जेवण न करता सगळंच फॅन्सी करायचं, तर ते तसं करायचं नाही. पाहुणचार जेव्हा करतो आपण त्या पाहुणचारामध्ये आपलं जेवण, जसं आता आपण मराठी आहोत तर आपण मराठी जेवण सगळं नाही, अगदी म्हणजे मिठापासून मठ्ठ्यापर्यंत नाही, पण त्यातल्या काही महत्वाच्या भाज्या आहेत. तुम्ही मागे म्हणालात तसं की पोळ्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत की भाकऱ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्याच्या अनुषंगाने जाणारे जेवण, काही आपले मिष्टान्न आहेत की सारखंच तुम्ही केक पेस्ट्री करण्याची गरज नाही. एखादं छान श्रीखंड किंवा एखादी चांगली आपली महाराष्ट्रीयन गवल्यांची खीर किंवा एखाद्या खिरीचा प्रकार, बासुंदी झाली की हे पदार्थ आपण इन्कॉर्पोरेट केले पाहिजे. कोशिंबिरीनं आपलं एवढंच मुबलक प्रमाणात कोशिंबिरीचे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, तर सारखं रायता बुंदी रायता करण्याची गरज नाही की एखादी छान कोशिंबीर. म्हणजे मी तर बरेच वेळेला गोकुळाष्टमीचे दही पोहे ॲज अ सलाड म्हणून वाढतो की ते खूप चविष्ट असतात, दही येतं त्याच्यामध्ये, तर ते बुंदी रायताच्या ऐवजी आपण दही पोहे अशा पद्धतीने आपले काहीतरी विविध प्रकार आपण समाविष्ट करू शकतो आणि ते समाविष्ट केलेले पदार्थ लोकांना आवडू शकतात. आपण खूप अंडर एस्टिमेट करतो की नाही आवडणार, मग त्यांना आवडतं म्हणून तेच, पण मुलं सुद्धा, लहान मुलं असतील, मोठे असतील, परप्रांतीय असतील किंवा काय म्हणतात ना फॉरेनर्स असतील, त्यांना सगळं ट्राय करायला आवडतं आणि ते आपण त्यांना ट्राय करायला दिलं पाहिजे असं मला वाटतं. कसं आहे माहिती का, तू आत्ता जे बोललास ते मेन्यूबद्दल बोललास आणि ह्याच्याबद्दल आपण पुन्हा बोलूच पुढे, पण मला असं स्वतःला वाटतं, मी माझी पद्धत सांगते की मेन्यू मी कसा प्लॅन करते ते तर सांगेनच, पण पाहुणे येणार असतील घरात तर मी काय विचार करते, कसा विचार करते हे सांगणार आहे. माझी पद्धत अशी आहे की मी सुरुवातीला मेन्यू ठरवते की समजा 10 लोक येणार आहेत, त्यातले वयस्कर किती आहेत, लहान मुलं किती आहेत, मध्यमवयीन किती आहेत, त्या सगळ्यांना चालेल असा मेन्यू, शिवाय शाकाहारी किती लोक आहेत, मांसाहारी किती लोक आहेत, ह्या प्रकारचा मेन्यू, आणि त्या याद्या करते मी चक्क. म्हणजे मी पदार्थांच्या याद्या करते, मग प्रत्येक पदार्थात काय घटक पदार्थ लागतील त्याच्या याद्या करते आणि त्याबरोबर मला घरात काय काय बदल करायचे त्याच्या पण याद्या करते. म्हणजे माझं घर लहान आहे, माझं घर मुंबईतलं घर जे आहे ते लहानसं घर आहे, तर त्या घरात मी 50-50 लोकांना एका वेळेला जेवायला बोलवते. तर 50 लोकांना मी तिथे कशी बसवीन,
ह्याची सोय करते. थोडीशी फर्निचरची हलवाहलवी त्यासाठी तुम्हाला करायला लागते. त्याचबरोबर इतक्या लोकांना तुम्हाला सर्व करता येईल इतके तुमच्याकडे ताटं, वाट्या, प्लेट्स, कटलरी किंवा तुमच्याकडे क्रॉकरी असायला लागते. तर ती आहे का आपल्याकडे? नसली तर आपल्या एखाद्या मैत्रिणीकडनं, मित्राकडनं तुम्हाला बॉरो करता येते का? ती तुम्हाला थोडे दिवसांसाठी आणता येते का? असं बघता येतं तुम्हाला. आता आपल्याला छान पाण्याच्या बाटल्या रेडी मिळतात, लहान बाटल्या, मोठ्या बाटल्या. तर माझी पद्धत अशी आहे की मी अशा वेळेला चक्क पाण्याच्या बाटल्या आणते. एरवी आपण घरातलंच पाणी देतो, पण 50 माणसं आहेत, 7-8 माणसं आहेत, घरातनं पाणी आपण सहज देऊ शकतो. पण 50 माणसं आहेत, मी सरळ विकतच्या बाटल्या आणते पाण्याच्या आणि त्या मी ठिकठिकाणच्या कोपऱ्यात ठेवते. त्यानंतर अनेक घरांमध्ये जो पाळलं जात नाही, घरात येणारे पाहुणे बाथरूममध्ये नक्की जाणार असतात तुमच्या. तर अशा वेळेला बाथरूम स्वच्छ असणं ही इतकी बेसिक गोष्ट आहे. कोरडं बाथरूम, स्वच्छ बाथरूम हे असणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे त्या दिवशी बाथरूम स्वच्छच असलं पाहिजे. त्यानंतर बाथरूममध्ये मंद सुगंध येणारं काहीतरी तुम्ही तिथे ठेवलं पाहिजे. एखादी कॅन्डल छानशी लावून ठेवली पाहिजे. बेसिन स्वच्छ पाहिजे, स्वच्छ नॅपकिन पाहिजे. या इतक्या लहान आणि बेसिक गोष्टी आहेत, पण या पाहुणचारामध्ये फार आनंददायी भर घालू शकतात. त्यानंतर माझ्यासारख्या लहान घरात असेल तर लोक बेडरूममध्ये पण जातात, कारण इतके लोक बसणार कुठे. तर बेडरूममध्ये पण स्वच्छ चादर घातलेली, चांगल्या लोकांना बसता येईल अशी सोय, AC चालू आहे का, खिडक्या व्यवस्थित आहेत का, पुसलेलं आहे का, सगळं डस्टिंग केलेलं आहे का, ह्या लहान लहान गोष्टी पाहुणचारामध्ये खूप महत्त्वाच्या ठरतात. तर ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतातच. आणि मग त्यानंतर मेन्यूचं तू म्हणालास तसं मेन्यू कसा ठरवायचा, काय आपण त्या अनुषंगाने खरेदी काय करायची इथपासून सुरुवात होते. की मला एखादा पदार्थ करायचा आहे तर त्याच्यासाठी मला खरेदी काय करायची आहे पूर्वतयारी म्हणून. किंवा अनेकदा असंही असतं की पाहुणचार आपल्याला करायचा आहे, मग आपण लोकांना जेव्हा बोलवू तेव्हा त्यांच्याशी आपण गप्पा कुठल्या विषयावर मारणार असू. कारण अनेकदा काय होतं की अनेकदा आपण कुठल्या ग्रुपना बोलवतो हे पण महत्त्वाचं आहे. की एकत्र बोलवताना आपण समजा मी तुला बोलवलं आणि तुझ्याबरोबर मी कुठल्या तरी साडीच्या बिझनेसमधल्या एखाद्या बाईला बोलवलं, तर कशा गप्पा होणार तुमच्या? त्या गप्पा होणार नाहीत. पण त्याऐवजी मी तुझ्याबरोबर आपले कॉमन इंटरेस्ट असलेल्या लोकांना बोलवलं, तूही त्यांना ज्यांना ओळखतोस आणि किंवा ओळखत नाही आहेस पण तिथे ओळख झाल्यावर तुम्ही गप्पा मारू शकाल, अशा लोकांना एकत्र बोलवणं हे खूप महत्त्वाचं आहे. की जेव्हा तुम्ही पाहुणचार म्हणता, जेव्हा तुम्ही एखाद्या मेजवानीसाठी करता तेव्हा हे महत्त्वाचं आहे. मेजवानीचा क्रम लक्षात घ्यायला हवा. की पूर्वतयारीमध्ये मेजवानीचा क्रम लक्षात घेण्याचं महत्वाचं कारण काय आहे? कारण का त्याप्रमाणे तुम्ही तुमचं जेवण बनवणं, ते सर्व करणं, त्याचे टप्पे तुम्ही ठरवू शकता. की स्टार्टर्स पहिले तर त्याची पूर्वतयारी आधी, त्याच्यानंतर मेन कोर्स आहे, मग तो कसा देणार आहोत. आता माझं असं मुख्य कारण सांगायचा मुद्दा असा की लोक आहे ना जमवाजमव करतात पाहुणचाराच्या वेळेला, तर ती जमवाजमव नाही केली पाहिजे. तुमच्याकडे पाहुणचार सतत जर होत असेल किंवा तुमच्याकडे खूप पार्टीज म्हणा किंवा लोक येणं जाणं भरपूर असेल तर तुमचं कलेक्शन तुम्ही करायला सुरुवात करायला पाहिजे. थोड्या प्रमाणात म्हणा की जसं 6चं असेल 12चं असेल, पण ते कलेक्शन करणं गरजेचं आहे. की अचानक 6 लोक आले, मग कोणाला पिवळी ताटली, कोणाला षटकोनी ताटली, कोणाला असं होतं ते. आणि मग जनरली काय होतं की माझं बऱ्याच वेळा चांगल्या चांगल्या घरांमध्ये बघतो आपण, आणि मग पाहुण्यांना छान क्रॉकरी सेट आणि जो होस्ट आहे नवरा आहे मुलगा आहे त्यांना ताटव, की हा बरेच वेळा अनुभवलेला मी आहे की तुम्ही घरातलेच आहात ना, त्यांना द्या, पाहुण्यांना जावई आहेत, तुम्ही काय असं अमुक किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की जे तर आपल्याकडे हळूहळू म्हणा, असं एका दिवशी जाऊन तुम्ही 50,000ची खरेदी करून नाही, पण एक तुम्ही ठरवा की एक आपण अपॉल्स्ट्री घेऊ, म्हणजे साधे 4 रनर घेऊ, मग मॅट घेऊ, मग काहीतरी मध्ये ठेवायला म्हणा टिश्यूचा एखादा बॉक्स झाला किंवा काही स्पाइस बॉक्स झाला, काहीतरी ठेवता येईल. मग त्याच्यानंतर तुम्ही क्रॉकरी कटलरी मेनवर या की तुमच्या प्लेट्स झाल्या, बोल, हे तुम्ही प्रदर्शनाला जाता की, आणि हे वारंवार करण्याची गरज नाहीये. हा ऑटोमॅटिकली सेट होतो तुमचा. असं की तुम्ही जायचं आणि आयकिया किंवा कुठच्या तरी मोठ्याला जाऊन धडधड प्लेट आणायच्या असं नाही. कारण का ते तुम्ही एका पद्धतीने आणलेल्या गोष्टी सुद्धा आउटडेटेड होतात. तुम्ही सतत जे घेत राहिलात की कुठची प्रदर्शनं लागलीत किंवा तुम्ही कुठे फिरायला गेलात, जयपूरला गेलात किंवा कुठे दिल्लीला गेलात किंवा परदेशात गेलात, तर तुम्ही ते कलेक्शन करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही थिमॅटिक असेल किंवा पारंपरिक असेल तर त्यानुसार तुम्ही, नाहीतर काय होतं की क्रॉकरी सेट आहे ना, मग पुरणपोळी पण त्याच्यातच आणि पिझ्झा पण त्याच्यातच, असं सुद्धा चांगलं दिसत नाही. त्यामुळे पारंपरिक तुमच्याकडे एक चांगलं स्टीलचा सेट पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमच्या 6 ताटं, 24 वाट्या, 6 भांडी, 2 चमचे हे पाहिजेत. कारण त्याच्यासाठी तुम्ही महिरप झाली, मण्यांची महिरप येते किंवा काही सजवण्याच्या गोष्टी येतात, तर
आणि माझं असं बेसिक म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा आदरातिथ्य करता तेव्हा एखादी छान रांगोळी टू अ ट्रेडिशनल काही मील असेल तर विल मेक अ इम्पॅक्ट. तर ती तुम्हाला काढता आली पाहिजे. काढता नसेल आली तर ती तुम्ही विचारपूर्वक त्याचं काही रांगोळीचं काही म्हणा सोयीस्कररित्या स्टिकर असतील किंवा माळा असतात मोत्यांच्या महिरप म्हणून वापरता येतील. तर हे एका दिवशी जाऊन तुम्ही कुठेतरी मार्केटला जाणार आणि घेणार असं नका करू. तर तुम्ही एक टप्प्याटप्प्याने एक मी म्हटलं तसं की सुरुवात करा. डायनिंग टेबल, तर डायनिंग टेबलाच्या गोष्टी, मग मुख्य क्रॉकरी, मग डिझर्ट, मग ग्लासेस, मग काहीतरी प्रॉप्स तुम्हाला बुफे सजवण्यासाठी म्हणा किंवा टेबल सजवण्यासाठी म्हणा. तर हे सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने करायला पाहिजेत आणि ते करणं गरजेचं आहे. तुमचं एक छोटं टेबल पाहिजे ज्याच्यामध्ये ते काय होतं, आपण घेतो वस्तू सगळ्या माळ्यावर असतात आणि पाहुणे येताना मग आता कोण काढणार म्हणून परत ते हँडी नसल्यामुळे परत ते जुनंच वापरलं जातं. तर त्या वस्तू तुम्ही कलेक्शन केल्यानंतर हँडी ठेवायला पाहिजेत, त्याची वारंवार साफसफाई केली पाहिजे आणि त्यानुसार तुमच्याकडे कलेक्शन होईल की तुम्हाला पण मजा येते की तुम्ही क्रिस क्रॉस वापरू शकता की वेगवेगळ्या पदार्थांचं सेवन करण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा. आता आपण चॉपस्टिक अगदी सर्रास वापरत नाही पण ऍज अ प्रॉप म्हणून आपण चॉपस्टिकचा एक बॉक्स ठेवूच शकतो. चायनीज जेवण आहे, थाई जेवण आहे, आपण करू शकतो. तर त्याप्रमाणे आपण कलेक्शन करायला सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा मला असं वाटतं की सगळ्यांना खुश करू नाही शकत आपण वैयक्तिक जीवनात सुद्धा आणि जेवण करताना सुद्धा. तर ते सगळ्यांना खुश करण्यासाठी भरपूर पदार्थ करतात. म्हणजे माझी आजी होती, ती माझ्या मावशीला आवडणाऱ्या गोष्टी, तिच्या मुलांना आवडणाऱ्या गोष्टी, तिच्या नवऱ्याला, आणि बघितलं तर 7 भाज्या, 2 तोंडी लावणी, भरपूर प्रकारचे पापड म्हणजे सगळे पापड तळायचे. कारण का तिला पोहा आवडतो, हिला तांदूळ आवडतो, तिला चिकवडी आवडते. असं नाही करायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे वेगळ्या काय म्हणतात मित्र असतील तर प्रत्येकाची कम्युनिटी वेगळी असेल, कोणी पंजाबी असेल, कोणी पारसी असेल, तर ते आपण एक मेनू असा करायला पाहिजे की तो सगळ्यांना आवडू शकेल. सर्वसमावेशक मी का म्हणतोय की ते तुम्ही किती पदार्थ करणार आणि त्याचं एक स्वरूप तुम्ही ठरवायला पाहिजे की आपण टेबलवर मांडणार आहोत का कोर्स वाईज पहिलं सूप देणार आहोत, मग मेन कोर्सेस टेबलवर देणार आहोत. जसं तुम्ही म्हणाल तसं की जर जास्त लोक असतील तर ते असं करणं शक्य नाहीये. मग आपण एका पॉइंटला ते ठरवलं पाहिजे की बुफे टाईपमध्ये की इकडे स्टार्टर्स आहेत, प्रत्येक जण येईल आणि आपण किचनमधनं येऊन ते त्याच्यात रिफिल करू. कारण का घरात बुफे बिफे लावणं शक्य नाही, पण आपण एक जागा ठरवू शकतो आणि प्रत्येक जण सेल्फ सर्व्हिंग करू शकतो. प्रत्येकाला खूपच अगत्य आणि त्याचा आग्रह चांगला की वाईट याचा पण एक विषयावर आपण बोलणार आहोत. तर खूप आग्रह सुद्धा लोकांना आवडत नाही. लोकांचे आजकाल हेल्थ इश्यू असतात, प्रत्येकाचे डाएट चालू असतात, प्रत्येकाचं दुपारचं जेवण तुम्हाला माहिती नसतं काय झालेलं असतं, मग ते रागवतात लोक. तर तुम्ही बिंग होस्ट असं जेनरिक पाहिजे की तो नसेल खात ना, तुम्ही 2दा सांगितलं तर 3ऱ्यांदा पूर्वीची लोक जी जसं जिलेबीची ताटांचा आग्रह करायचे तसं आग्रह चांगला नाही. तर त्याप्रमाणे एक सेटअप पाहिजे की तुम्ही एक पूर्वकल्पना करायला पाहिजे की आपण कसं देणार आहोत. सरसकट वाढणार असो तर त्या पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजे. जर तुम्ही म्हटलं तसं ड्रिंक्स आहेत, तुम्ही मुद्दा मागे मांडलेला की ड्रिंक्स असतील तर मग स्टार्टरवर भर असतो किंवा काही आपल्याला एक नमकीन किंवा एक क्रिस्पीज काहीतरी लागतात, तर त्या पद्धतीचा विचार करून मग जेवण थोडंसं कमी चालतं. स्टार्टर जेव्हा भरपूर असतील, स्टार्टर पण भरपूर, मेन कोर्स पण भरपूर, डिझर्ट पण 2-3 प्रकार, असं नको करायला पाहिजे. त्यांनी माणसाची दमणूक होते, खाणाऱ्याची पण आणि खिलवणाऱ्याची पण. तर तू आत्ता जे म्हणालास त्याच्या अनुषंगाने मला असं वाटतं की जेव्हा आपण अशा प्रकारची जेवणं ठरवतो त्यात वेगवेगळ्या प्रकारची जेवणं असतात. जसं आपण कधी केळवण करतो कोणाला तरी किंवा कधीतरी कोणाला त्याच्या एखाद्या विशेष काहीतरी यशाबद्दल आपण पार्टी करतो एखादी, किंवा आपण कधीतरी आपण असंच इन्फॉर्मल मित्रमैत्रिणींना जेवायला बोलवतो. तर ह्या सगळ्या पाहुणचाराच्या वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण तयारी केली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्याकडे केळवण आहे तर आपण मराठी टिपिकल जेवण करणार असू, पारंपरिक मराठी मेन्यू, तर त्याच्याबरोबर घरात त्या प्रकारचे दिवे लावले पाहिजेत, समया लावल्या पाहिजेत, झेंडूंच्या किंवा शेवंतीच्या माळा लावल्या पाहिजेत, मोगऱ्याचे गजरे ठेवले पाहिजेत, विड्याचं पान असलं पाहिजे नंतर जेवणानंतरचं. त्यानंतर तेव्हा जेव्हा तुम्ही संगीत लावाल त्यावेळेला एक मंद संगीत, त्याच्यावर मराठी भावगीतं लावली पाहिजेत किंवा त्याच्याबरोबर सनईसारखं म्युझिक, संगीत, वाद्यसंगीत लावलं पाहिजे. तर ह्या बारीक बारीक गोष्टींनी पाहुणचारात खूप फरक पडू शकतो. तसंच जर तुमच्याकडे थोडेसे इन्फॉर्मल फ्रेंड्स येणार आहे, मग फ्रेंड्स आहेत तर आजकाल ड्रिंक पार्टीज होतात खूपशा, तर ड्रिंक्स बरोबर आपण आत्ता बोललो तसं स्टार्टर्स भरपूर लागतात ड्रिंक्स बरोबर, कारण कोणी ड्रिंक्स घेतल्यावर जेवण कमी करतात. तर तेव्हा मेन कोर्समध्ये कमी पदार्थ, मोजके 2-3 पदार्थ आणि ड्रिंक्स बरोबर देता येणाऱ्या ह्याच्यात पदार्थ काय म्हणतो आपण त्याला, स्टार्टर्सचा जास्त भर असला पाहिजे. मग त्यावेळेचं संगीत कसं असलं पाहिजे, त्यावेळेला जुनी हिंदी गाणी लावू शकता तुम्ही. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर तुम्ही कॉलेज जीवनात किंवा नंतर ऑफिसमध्ये पण ज्या प्रकारचं म्युझिक
हा तुमच्या मेजवान्यांचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्यावेळेला तुम्ही काय लावता, जर तुम्हाला आबाचं म्युझिक आवडत असेल तुमच्या त्या ग्रुपला तर आबाची गाणी लावा त्याच्याबरोबर तुम्ही छानपैकी जॅझ म्युझिक लावू शकता. तर अशा प्रकारचं पण तुम्ही एक माहोल ज्याला म्हणतो आपण क्रिएट करायला पाहिजे, एक वातावरण निर्मिती करायला पाहिजे, ती आपण खूप छान करू शकतो याने. आणि त्याचबरोबर त्या जेवणाला लागणाऱ्या तशा प्रकारची क्रॉकरी काढली पाहिजे. म्हणजे मला मटण रस्सा करायचा आहे, फिशची करी करायची आहे आणि मग आपण म्हणालो तसं त्या छोट्या प्लेट्स देऊन उपयोग नाही, तिथे स्टीलची ताटं पाहिजेत. मटण रस्सा घ्यायला तुला खोलगट त्या परातींसारख्या छोट्याशा वाट्या किंवा बोल्स पाहिजेत, ताटल्या पाहिजेत. फिश करीसाठी पण तुला मग तेव्हा सर्विंग स्पून पण कसे पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे, कारण मटणाचे तुकडे आले पाहिजेत, फिशचा पूर्ण तुकडा आला पाहिजे, तर त्याच्यासाठी सर्विंग स्पून पण पाहिजे. तर थोडंसं कटलरीबद्दल सांग ना. सो कटलरी आपण जेव्हा कुठच्याही प्रकारचा पाहुणचार करतो तेव्हा बेसिक कटलरी आपल्याकडे गरजेची आहे, की ज्याच्यामध्ये आपण टीस्पून झाला, डिझर्ट स्पून झाला, एपी स्पून म्हणजे सर्व गोष्टींसाठी वापरला जाणारा जो आपला चमचा असतो, काटा असतो. त्याच्यानंतर सर्व करताना सुद्धा अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत, की तुमच्याकडे टॉंग असणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये टॉंग नसते. टॉंग म्हणजे चिमटा, तो 2 प्रकारचा येतो, एक सॅलड घेण्यासाठी येतो आणि एक नूडल्स म्हणा किंवा पोळी उचलायला, वडे किंवा फिश समजा तवा फ्राय असेल तर तो फिश घेण्यासाठीचा एक आपला चिमटा असतो ज्याला टॉंग म्हणतो, ते असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कटलरीमध्ये स्पॅच्युला नसतो, तर अनेक वेळा खूप ती गैरसोय होते की समजा काही उचलून वांग्याचे काप असतील तर तो धड चमच्याने घेता येत नाही, धड काही करता येत नाही. आपल्याकडे स्पॅच्युला, डिझर्ट असेल, पेस्ट्री असतील, तर यासाठी आपल्याला स्पॅच्युला असणं गरजेचं आहे. आणि मुख्य मुद्दा जो आपल्याकडे आहे की प्रत्येक आपल्याला जो मेनूचा घटक आहे त्याच्या अनुषंगाने क्रॉकरी बरोबर कटलरी असणं गरजेचं आहे. नाही तर क्रॉकरी खूप छान असते आणि मग आपली खूप तारांबळ उडते की थांबा 2 मिनिटात चमचे येत आहेत किंवा काटा येतोय, कारण का आपण तेच चमचे रिपीट करतो. तर आपल्याला प्रत्येक कोर्सनुसार म्हणजे प्रत्येक गोष्टीला लागणार. आता इंडियन जेवण असेल तर आपल्याला एक स्टार्टरला फोक लागेल, पण जेवताना एक चमचा आणि एक काटा लागेल आणि एक डिझर्टसाठी चमचा लागेल. पण जेव्हा तुम्ही वेगळे मेनू करताय, नॉन इंडियन मेनू करताय, तर त्याच्या वेळेला प्रत्येक वेळेलाच काटा चमचाचा उपयोग होणार आहे. तर स्टार्टर्सला लागणार आहे, मेन कोर्सला लागणार आहे, डिझर्टला लागणार आहे, किंवा काही पद्धती वेळेला आपण अनेक ऑन्ट्रे देतो किंवा नूडल्स देतो, पास्ता देतो पहिल्यांदा वेगळा प्री प्लेटेड. तर ह्याला आपल्याला पुरेशा असं इन्व्हेंटरी पाहिजे. इन्व्हेंटरी म्हणजे हा खूप अगदी प्रोफेशनल शब्द झाला, पण तेवढ्या प्रमाणात आपल्याला माणसांच्या अनुषंगाने तेवढा समप्रमाणात आपल्याकडे तेवढा क्रॉकरी आणि कटलरीचं नियोजन असलं पाहिजे. आपल्याला कोणाचाही पाहुण्याला सांगताना आलं पाहिजे 2 मिनिटं थांबा जरा धुवून येत आहेत, तसं नाही व्हायला पाहिजे. आपल्याकडे तितका म्हणजे तुमच्याकडे समजा 12 लोक येणार आहेत तर तुमच्याकडे 24 चमचे मिनिमम पाहिजेत, किमान. म्हणजे 12 ते स्टार्टरला वापरताना तुमचं पुढच्या जे मेनूच्या तयारीच्या वेळेला तिकडे चमचा प्लेटवर म्हणा किंवा बाजूला तुमच्या मॅटवरती ठेवलेला आहे जेवणाच्या. तर कटलरी खूप महत्वाचा रोल प्ले करते आणि कटलरी नीड नॉट टू बी एक्सपेन्सिव्ह, आणि पण ती चांगल्या पद्धतीची व्यवस्थित स्वच्छ असलेली, कारण का ती न वापरलेली असते त्यामुळे त्याच्यावर राप असतो, त्याच्यावरती गंज असतो. तर त्या आपल्याला गोष्टी टाळायला हव्यात. आणि मी म्हटलं तसं की त्याचं ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करून तेवढ्या प्रमाणात आहेत की नाहीत, तर त्या पद्धतीने जर आपल्याला साधारणतः लक्षात येतं की आपल्या घरात किती लोक येतील आणि आपल्या डायनिंग टेबलवर किती जण बसतील, त्या अनुषंगाने आपल्याकडे कटलरीचं कलेक्शन असणं गरजेचं आहे. चमचे मेनली, काटे, स्पॅच्युला सर्विंगसाठी झालं, मोठे चमचे सर्विंगसाठी झाले, नूडल्ससाठी वेगळा येतो, स्पॅगेटीसाठीचा टॉंग वेगळी येते, त्याचा चमचा वेगळा येतो, किंवा या सगळ्या गोष्टी एक असणं गरजेचं. आणि आता पूर्वी लोकांना कलेक्शन करायला खूप कठीण होतं, कारण का परदेशातच काही गोष्टी मिळायच्या, चॉपस्टिक मिळत नव्हत्या. आता तुम्हाला IKEA सारखं किंवा साध्या नॉर्मल चांगल्या मार्केटमध्ये सुद्धा अमेझॉनवर मिळतं. सगळ्या ऑनलाईन गोष्टींवरती हे सगळं उपलब्ध आहे. म्हणजे स्ट्रॉ वेगवेगळ्या प्रकारच्या वापरल्या पाहिजेत. तर कटलरी नक्कीच वापरली पाहिजे, पण त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचा बुफे आकर्षक करण्यासाठी सुद्धा अनेक प्रॉप्स म्हणा, अनेक गोष्टी वापरल्या पाहिजे. ज्याच्यामध्ये स्ट्रॉज झाल्या, त्याच्यामध्ये मॅट्स झाल्या, त्याच्यामध्ये टिश्यूचे वेगवेगळे प्रकार झाले, टूथपिक झाल्या, टूथपिक होल्डर झालं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ते काय सतत तुम्हाला बदलायची गरज नाही असं मला वाटतं. बरोबर. आता तू हे म्हणालास त्या अनुषंगाने मला एक आठवण आली की अनेकदा काय होतं की अनेक रेस्टॉरंट्समध्ये, बुफेमध्ये विशेषतः मी बघते की आईस्क्रीम घ्यायला प्लेट्स ठेवलेले असतात. आता आईस्क्रीम प्लेटमध्ये कसं खाणार तुम्ही, कारण तो गोळा जो असतो आईस्क्रीमचा तो तुम्ही चमचा लावला की तो इकडे तिकडे पळत असतो. तर अशा वेळेला मला असं वाटतं नेहमी की बोल्स का ठेवत नाहीत आईस्क्रीमला.
किंवा फळं खातो आपण तेव्हा काटा असणं इतकं गरजेचं आहे की कापलेली फळं असतील तर त्याला काटा पाहिजेच, कारण काट्याशिवाय कापलेली फळं नाही खाता येत. म्हणजे आपण घरी असतो तर हाताने खातो आपण, पण जेव्हा आपण बाहेर जातो, जेव्हा आपण कुठेतरी बाहेर गेलेलो असतो तेव्हा काटा, तर ह्या गोष्टी खूप लोकांच्या लक्षात येत नाहीत आणि हे खरंच महत्त्वाचं आहे. आता या अनुषंगाने मला अजून एक आठवण आली की एकदा आम्ही एका ठिकाणी जेवायला गेलो होतो एकांच्या घरी आणि सधन फॅमिली, अगदी सधन कुटुंब होतं, पण जेवायला वेगवेगळ्या प्रकारच्या मेलामाईनच्या तुटलेल्या प्लेट्स होत्या. म्हणजे काही निळ्या, काही लाल, काही हिरव्या अशा प्लेट्स होत्या. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे चमचे, ओले ग्लास. अजून एक आठवतं की एकांच्या घरी गेलो तेव्हा ग्लास धुवून असं पाणी टपकत असलेले ग्लास आले. तर ह्या इतक्या गोष्टी नो आहेत की ह्या गोष्टी अजिबात म्हणजे अजिबात कधीही असं करता कामा नये की त्या स्वच्छ पुसलेल्या असल्या पाहिजेत, त्याच्यावर डाग असता कामा नये, चमच्यांना मागे काळं असतं ते असता कामा नये, काटे स्वच्छ असले पाहिजेत, कुठेतरी फुलदाणीत छान फुलं ठेवलेली असली पाहिजेत, मंद संगीत सुरू असलेलं पाहिजे आणि छान सुगंध येत असला पाहिजे. ह्या बेसिक गोष्टी आहेत. अजून एक गोष्ट महत्वाची आहे पाहुणचारमध्ये, अँटिसिपेशन. अँटिसिपेशन का महत्वाचं आहे? कारण का जेव्हा तुम्ही मेनू प्लॅन करता तर त्या मेनूच्या अनुषंगाने लोकांच्या रिक्वायरमेंट्स काय असू शकतील, की समजा आता तुम्ही वरण भात आहे, कोणाला लोणचं लागतं, तर वरण भात छान तूप लिंबू सगळं दिलंय, म्हणजे बेसिक, मी अगदी बेसिक पासून वरण भात, तर कोणाला लोणचं लागतं, लिंबाचं लोणचं आवडतं, तर तुम्ही जो कम्फर्ट फूड म्हणून जो कोणाला की तू ये प्रवासावरून डायरेक्ट, किंवा कोणी आजारी असेल तर आपण म्हणतो तू ये जेवायला आमच्याकडे, तर ते लोणचं असलं पाहिजे. किंवा पास्ता केला तर ब्लॅक पेपर असलंच पाहिजे, क्रुएटसेड आपल्याकडे असलाच पाहिजे, कोणाला पार्मेसन लागतं, कोणाला ऑलिव्ह ऑइल लागतं. सेम विथ चायनीज, की तुम्हाला चायनीज जेव्हा येतं तुम्हाला विनेगर आणि मिरची पाहिजे, सोया सॉस पाहिजे, तुम्हाला शेजवान सॉस आवडतो, तर जेव्हा तुम्ही शेजवान सॉसचं काही केलं नसेल तरी पण शेजवान सॉस ॲज अ अकम्प्लिमेंट जसं आपण लोणचं वापरतो तसं दिलंच पाहिजे. म्हणजे लोक पटकन म्हणतात की सोया आहे का, मला याच्यावरती घ्यायचं आहे, हॉट अँड सार सूप केलंय किंवा स्वीटकॉर्न सूप केलंय, आणि मग आपल्याकडे अरे स्वीटकॉर्न होतं म्हणून मी सोया नाही आणला, आता आण पटकन. तर ती जी आपली तारांबळ उडते ना, त्याचं अँटिसिपेशन केलं पाहिजे की वय आहे, जसं तुम्ही बोलत वयाचा मुद्दा आहे, की ते चावणार आहेत का, ते खाणार आहेत का, तिखट, स्पाइस लेवल, तर अँटिसिपेशन प्लेज व्हेरी मेजर रोल, की ज्याच्याकरून आपली पण सुकरता आपल्याला सोयीस्कर होतं, त्यांना पण आनंद मिळतो आणि ती हँड इन हँड जाते. कारण का मेनू नुसता छान करून जर तुम्ही वाट्या पुरेशा ठेवल्या नाहीयेत तर त्या मग गैरसोय होते. त्याच्यातून मग ते प्लेटमध्येच वाट्या कमी असल्यामुळे, किंवा तो विचारच नव्हता केला की अरे कोणीतरी हे गुलाबजाम बोलमध्ये मागेल किंवा कोणीतरी आमटी परत एकदा बोलमध्ये मागेल, वाटीमध्ये मागेल, हे आपण करत नाही. ते काय भातावरच घ्यायचं म्हणून मी प्लेट ठेवली नाही किंवा वाटी ठेवली नाही असं म्हणून चालणार नाही. तर मला इथे 2 उदाहरणं द्यावीशी वाटतात. ग.रा. कामत प्रसिद्ध मराठीतले लेखक ज्यांनी अनेक हिंदी चित्रपटांच्या पटकथा पण लिहिल्या. तर ग.रा. कामतांना मोहरी आवडायची नाही. तर माझ्या सासूबाई एखाद्या दिवशी स्वयंपाकात मोहरी जास्त झाली भाजीत किंवा आमटीत, किती म्हणायची, आज कामतांना जेवायला बोलवलंय का, मोहरी का इतकी जास्त आहे. तर ह्या गोष्टी पण खूप आपण म्हणतो मायने रखते, तसं ह्या गोष्टी खूप असतात. किंवा आमचा एक मित्र आहे, त्याला कोथिंबीर अजिबात आवडत नाही. म्हणजे तो जेव्हा येणार असतो, तो अमेरिकेत राहतो, तो जेव्हा येणार असतो, तो जेवणार आमच्या घरी जेवायला येतो, तो त्या दिवशी लक्षात ठेवून कोथिंबीर कशातही घालायची नाही. हे इतकं लक्षात ठेवावं लागतं, कारण आपल्याला सवय आहे की भाजी आमटीवर पटकीनी कोथिंबीर आपण घालतो किंवा कुठल्याही गोष्टीत कोशिंबिरींवर घालतो. आपल्याकडे कोथिंबीर खोबरं हे आपण खूप वापरतो सगळ्या गोष्टींमध्ये. तर हे लक्षात ठेवावं लागतं की तो जेवायला येणार आहे आणि कोथिंबीर घालायची नाही. तर अशा पण अनेक गोष्टी आपण ज्यांना ओळखतो त्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती असतात, पण जे पहिल्यांदाच आपल्या घरी येणार आहेत किंवा जे फार आपण ज्यांना ओळखत नाही त्यांच्याबद्दल पण हे अँटिसिपेशन महत्वाचं ठरतं. त्याच आपण जो चर्चेत मुद्दा केलेला की ॲलर्जन्स, जेव्हा तुम्ही फॉरेनर्सना बोलवताय तर त्यांच्या ॲलर्जन्सची तुम्हाला फोन करून चौकशी करणं गरजेचं आहे, की ते असं होईल की तुमच्याकडे ते जेवायला म्हणून आले आणि त्यांना जेवणाला काहीच नाही आणि ते उपाशी जाऊन मग तुमची परत धावपळ नाही होता आलं पाहिजे. मुख्य मुद्दा असा आहे की पाहुणचार आपण का प्लॅन करायचा, की आपली तारांबळ आणि धावपळ नाही झाली पाहिजे. तर त्याच्यातून तुम्ही चक्क फोन करायचा त्यांना की मी असं असं जेवण करते, डू यू हॅव एनी ॲलर्जीज, तर त्याप्रमाणे ते वगळून पदार्थ आपण मेनू प्लॅन केला पाहिजे. बरोबर. मला मुख्य मुद्दा अजून एक वाटतो ना, की मी अनेक वेळा बघतो की स्पर्धात्मक पाहुणचार असतो, की तिने ना सालमन आणलेला ना तर मी आता सीबाग आणल्याशिवाय राहणारच नाही, किंवा तिन्ही पंचपक्वान्न ना तर माझ्याकडे 8 पक्वान्न, किंवा असं. तर तो स्पर्धात्मक पाहुणचार फार गैर आहे आणि तो करू नये, कोणी त्या स्पर्धेत पडू नये. प्रत्येकाला आपले लिमिटेशन्स माहिती असतात, प्रत्येकाला आपापले हंतरून पाहून पाय पसरावे असं माझं मत आहे. तुम्ही तुमचा पाहुणचार सुकर
खूप प्रेमाने वाढलेलं जेवण, गरम गरम जेवण आणि छान पद्धतीने त्यांचं केलेलं आतिथ्य महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये स्पर्धा, मग ते किटी पार्टीवाल्यांमध्ये मी अनेक वेळा बघतो की तिने हे आणलंय, तिने ते आणलंय, मग त्याच्यात ती क्रॉकरी वेगळी, मग इन्ग्रेडियंट सुद्धा. तर तुम्ही त्या स्पर्धात्मक पाहुणचाराच्या मागे लागलं नाही पाहिजे. तुम्हाला जे अगदी 100% माहिती आहे, तुमच्या घराची रचना तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे असलेल्या सगळ्या अवेलेबल गोष्टी माहिती आहेत, त्याच्यातूनच उत्तम अचूक प्लॅनिंग करून कसा पाहुणचार चांगल्या पद्धतीने करता येईल त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पाहुणचारात मला वाटतं अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर सीझन कुठला आहे, हा खूप महत्त्वाचा गोष्ट आहे मेन्यू ठरवताना. कारण तुम्हाला सीझननुसार तेव्हा काय मिळतंय आणि तेव्हा काय खावंसं वाटतं. कारण अनेकदा पावसाळ्यात थंडीत खूप गरम पदार्थ खावेसे वाटतात, पण तेच उन्हाळ्यात नाही खावेसे वाटत. त्यावेळेला आपल्याला डेझर्ट म्हणून कुल्फी किंवा आईस्क्रीम किंवा थंड आमरस असंच हवं असतं, कारण त्यावेळेला आपल्याला ते नकोसं वाटतं. आणि ह्याबरोबरच जसं सीझनल तर खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर त्या वेळेला येणारे घटक पदार्थ पण महत्त्वाचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला संक्रांतीच्या वेळेला कोणाला तरी जेवायला बोलवायचं आहे, तर मग भोगीची भाजी त्यावेळेला असते आणि अशी पारंपरिक एक मिश्र भाजी सगळ्याच संस्कृतींमध्ये आहे. म्हणजे आपण सारस्वतांमध्ये ती ऋषीची भाजी म्हणून येते, गुजरात्यांमध्ये तो उंधियो म्हणून येतो, आपल्याकडे भोगीची लेकुरवाळी भाजी म्हणून येते, पोपटी म्हणून एक मिळते, बंगालमध्ये मिळते शाक्षुक म्हणून मिळते, बंगालमध्ये शाक्षुक आणि शुक्तो म्हणून मिळते, अवियल आहे साऊथमध्ये. तर ही मिश्र भाजी प्रत्येक प्रांतात येते. तर त्यावेळेला तशा प्रकारचा काहीतरी मेन्यू प्लॅन करता येऊ शकतो, पाहुणचार त्या पद्धतीने करता येऊ शकतो. तेव्हा तिळगुळाचं खूप असतं, गुळाची पोळी करू शकतो. तर सीझन दोन्ही अर्थाने महत्त्वाचं आहे की त्यावेळेला घटक पदार्थ कुठले वापरता येतील आणि सीझनमध्ये काय खावंसं वाटतं हे पण मला महत्त्वाचं वाटतं. उन्हाळ्यात जास्तीत जास्त थंड पदार्थ, थंड कोशिंबिरी, थंड सूप, कोल्ड सूप्स पण असतात. त्याच्यानंतर सार आपण एखादं थंड देऊ शकतो, आंबील देऊ शकतो. स्टार्टर म्हणून आंबील सुद्धा का नाही द्यायची, ती देऊ शकतो. एक वेलकम ड्रिंक म्हणून आपण थंड मसाला दूध देऊ शकतो, लस्सी देऊ शकतो. तर अशा प्रकारच्या गोष्टी देऊ शकतो. थंड कोशिंबिरी देऊ शकतो. डेझर्टमध्ये आपल्याला कुल्फी, नंतर सॉर्बे देता येऊ शकतं किंवा आईस्क्रीम देता येऊ शकतं, थंडगार आमरस देऊ शकतो, फ्रूट सॅलड देता येऊ शकतं. तर अशा थंड गोष्टींचा, आणि तेच आपण पावसाळ्यात आपल्याला गरम गुलाबजाम देता येऊ शकतात, मूग डाळ हलवा देऊ शकतो, पुडिंग्स देता येऊ शकतात. या प्रकारचे किंवा क्रिसमसच्या आसपास पुडिंग्स, केक्स अशा प्रकारचं खूप करता येऊ शकतं. तर याबद्दल थोडंसं सांग. सीझनल आणि फ्रेश गोष्टींचा समावेश तो अतिशय आपल्याला सोयीस्कर पडतो, कारण का मुबलक प्रमाणात अवेलेबल असतो आणि आपल्याला त्याच्यासाठी खूप काही तरतूद करायला लागत नाही. बाजारात गेलं की त्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत आणि त्यांचं इन्कॉर्पोरेशन मेनू मध्ये करणं फार सोपं आहे. त्यांनी एक तर तुम्हाला तुमचा जो सीझन चालू आहे त्याच्याशी तुम्ही हँड इन हँड काही मेनू प्लॅनिंग करू शकता, कारण का तो चव पण चांगली लागते. बरोबर की गोष्टी त्या मिळत नाही. म्हणजे आता तुम्ही उंदियोचं उदाहरण दिलं तर तो कंद मिळतच नाही बाकीच्या महिन्यांमध्ये, सुरती पापडी छान लागतो. त्यामुळे लोकल आणि रिजनल तुम्ही गोष्टींचा समावेश करणं तुमच्या मेनूमध्ये खूप गरजेचं आहे. आणि टेम्परेचर, ॲज यू सेड, की टेम्परेचर खूप महत्वाचं आहे. की गरम पदार्थ गरम, थंड पदार्थ थंड. लोक त्याच्यात फेल होतात की गरम पदार्थ तो कोमट असतो आणि थंड पदार्थ विरघळलेला असतो. आणि अनेक लोकांचा असा समज असतो की थंड पदार्थ खाल्ल्यामुळे सर्दी होते, तर असं अजिबात नाहीये. सर्दी ही व्हायरल किंवा बॅक्टेरियल असू शकते. सर्दी झाल्यावर कदाचित थंड पदार्थ खाऊ नका, पण थंड पदार्थ खाल्ल्याने काय होत नसतं. त्यामुळे हा गैरसमज पण आहे अनेकांचा. म्हणून अनेक जण म्हणतात नाही नाही मला रूम टेम्परेचरचं पाहिजे. गाणाऱ्यांचं मी समजू शकते की त्यांच्या घशावर परिणाम होतो त्याचा डायरेक्टली, म्हणून ते म्हणतात. पण नाही तर इतर लोकांनी छान उन्हाळ्यात थंड पदार्थांचा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे. त्याच्यासाठी आणि प्रोव्हिजनल गोष्टी पाहिजेत आपल्याला, की जसं पोळी गरम ठेवण्यासाठी तो कॅसरोल पाहिजे, की जो नसेल तर पोळ्या चिवट होतात किंवा पराठे तुम्ही केले तर ते गरम नाही राहत. तर या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. किंवा पराठे केले असतील तर ते अर्धवट भाजून तुम्ही ऐन वेळेला ते गरमागरम भाजू शकता. स्टार्टरचं पण सेम आहे की आपण हाफ डन करून ठेवू शकतो. म्हणजे अर्ध तळलेले म्हणा किंवा बेक केलेले म्हणा, आणि परत एकदा गरम करून रिफ्रेश करू शकतो. मुख्य मुद्दा जो आहे पाहुणचारातला जो विसरला जातो आणि निघले तो बर्फ. ड्रिंक्स बरोबर लागतो बर्फ, विसरलेला असतो. आणि बर्फ कुठेही मिळत नाही. कुठच्याही जनरल स्टोअर मध्ये, मेडिकल मध्ये बर्फ जाऊन तुम्ही 2 किलो घेऊन येऊ शकता असं नाही. मिळतो, पण त्याची सुद्धा प्रोव्हिजन तुम्हाला करायला लागते आधी. आणि बर्फ आपल्या फ्रीज मध्ये मुबलक प्रमाणात साठवून ठेवणं फार गरजेचं आहे.
तुम्ही 2 ट्रे वाटलं तर ऍडिशनल पार्टीसाठी म्हणून विकत घेऊन ते बाजूला ठेवू शकता. जेव्हा पार्टी असेल तेव्हा तुम्ही 4 ट्रे म्हणा किंवा 6 ट्रे म्हणा किंवा छोट्या छोट्या वाट्यांमध्ये की जे तुम्ही डायरेक्ट सारमध्ये किंवा मिल्कशेक्स मध्ये टाकू शकता. तिकडे काही खड्यांची गरज नसते. किंवा दूध थंड करून ठेवणं की ज्याने टेम्परेचर छान मेंटेन होतं. तर बर्फ महत्वाचा घटक आहे आणि तो बरेचदा मग बाजूच्यांकडनं आण किंवा मग एखादी मैत्रीण येते तर जरा बर्फ घेऊन ये तुझ्याकडनं, हे टाळायला पाहिजे. आणि टेम्परेचर मी म्हटलं तसं मगाशी की गरम पदार्थ अतिशय गरम म्हणजे वाफाळता त्याच्यातून वाफा आल्या पाहिजेत, हात भाजला पाहिजे, चटका लागला पाहिजे आणि त्याच्यातच त्याची लज्जत आहे. आणि थंड पदार्थ खूप थंड असले पाहिजेत की जेणेकरून त्याची लज्जत वाढेल. नाहीतर आईस्क्रीम वितळलेली, कोशिंबिरीला पाणी सुटलेलं आणि असे पदार्थ चांगले लागत नाहीत. जेव्हा तुम्ही एवढ्या मेहनतीने ते पदार्थ करताय तर जस्ट बिकॉज त्याचं टेम्परेचर बरोबर नाहीये म्हणून त्याची लज्जत बरोबर नाही असं व्हायला नाही पाहिजे. याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि ते सहज शक्य आहे करणं की जसं तुम्ही सकाळी समजा तुम्हाला जेवायला लोक आहेत तर तुम्ही एक डाळ तुम्हाला करायची, ती शिजवून त्याचं बेसिक त्याच्यात मसाले घालून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. ऐनवेळेला त्याला तडका देऊन गरम करू शकता. सो तुम्हाला गरमागरम डाळ मिळू शकते. तर बेसिक प्लॅनिंग जर असेल तर तुम्हाला पाहुणचार खूप नीट करता येतो. पाहुणचारामध्ये अजून एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की तुमची जी हेल्प आहे, हाऊस हेड जी काम करणारी, तुमच्या किचनमध्ये काम करणारी जी तुमची हेल्प आहे त्याच्या वेळेचं नियोजन पण करायला पाहिजे. ती दिवसभर राबते आणि मग तुमच्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा तिचा जाण्याचा टाइम होतो. तर त्याचं वेळेचं नियोजन करायला पाहिजे की तुम्ही त्यांना वेळेचं सूट द्यायला पाहिजे आणि तुम्हाला जेव्हा गरज आहे त्यावेळेला त्यांना बोलवणं फार गरजेचं आहे. नाही तर तुमची मरमर होते आणि मग तुम्हाला त्या पार्टीचा आस्वाद घेता येत नाही. त्यांना पण त्यांच्या ज्या वेळा आहेत त्या ठरलेल्या वेळानुसारच बोलवा, फक्त त्यानुसार त्यांचे वेळ बदलून त्यांना बोलवा की जेणेकरून तुमच्या ऍक्च्युअल पार्टीच्या वेळेला तुम्हाला सारखं सारखं किचनमध्ये येऊन झालं का आता आण हे करायची गरज नाहीये. तर त्यांचं एक नियोजन करणं फार गरजेचं आहे. मग त्या कटकट करतात, त्यांना उशीर झाला की त्यांचे संसार असतात किंवा त्यांना घरं असतात, त्यांची लहान मुलं असतात, पण त्या काहीतरी पूर्वनियोजित तयारी करून येऊ शकतील आणि तुमच्या ज्या हव्या असणाऱ्या वेळेमध्ये उपलब्ध राहू शकतील. तर हा एक मुख्य मुद्दा आहे जो मला लक्षात येतो, कारण का आपण सगळं करतो आणि आपले गेस्ट याच्या वेळेला त्या जायची तयारी करतात आणि मग आपणच खूप एंगेज राहतो या सगळ्या गोष्टींमध्ये रादर दॅन एन्जॉईंग पार्टी. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही पाहुणचार करता आणि जेव्हा तुमच्याकडे फॉर्मल लोक येणार असतात म्हणजे औपचारिक काही जेवणं असतात आणि अनौपचारिक नसतात की जसं मित्रमंडळी आली तर तीही आपल्याला मदतीला स्वयंपाकघरात येतात की मी करते गरम हे किंवा मी आणून ठेवते टेबलावर, काय घेऊन जायचंय का, हे अगदी होतं. पण जेव्हा औपचारिक जेवणं असतात तेव्हा मला असं वाटतं की मेनू प्लॅनिंग असं असलं पाहिजे की ज्यात तुम्ही नंतर खूप गुंतणार नाही आहात, ज्यात तुम्हाला पाहुण्यांकडे लक्ष देता येणार आहे, त्यांच्याशी बोलता येणार आहे, त्यांना वेळ देता येणार आहे. नाहीतर अनेक ठिकाणी असं होतं की आपण जसं म्हणालो तसं की गृहिणी आणि गृहस्थ अडकलेले असतात. मग गृहस्थ काहीतरी बारची सोय बघत असतो, काहीतरी हे करत असतो आणि तो त्यात पूर्ण गुंतलेला असतो. पुन्हा म्हटलं तसं बर्फच नाही आहे किंवा हे ड्रिंकच नाही आहे किंवा त्यात मिक्स करा काहीतरी ऐनवेळेला मागवत असतो, असं काहीतरी असतं. किंवा बाई बिचारी घरात गुंतलेली असते, काहीतरी तळायचं राहिलंय, काहीतरी कापायचं राहिलंय, ऐन वेळेला मी सॅलड अरे मी कांदा चिरायचा ठेवलं. कारण आपल्याकडे अनेक मांसाहारी पदार्थांबरोबर कच्चा कांदा खाण्याची पद्धत आहे भारतात, आपण अनेक ठिकाणी खातो आणि तो कच्चा कांदा आपण म्हणतो की ऐनवेळेला चिरूया, काकडी ऐनवेळेला चिरूया. तर अशा ह्याच्यात मग ती बाई गुंतलेली राहते किंवा मग अरे आता मला कटलेट तळायचे किंवा मला आता फिश तळायचे किंवा मला आता बटाटे वडे तळायचे, तर अशा ह्याच्यात ती गुंतलेली राहते. तर असं न करता त्याची पूर्वतयारी आणि नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बेसिकली नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. अजून एक मुद्दा मला आठवतो की मेन्यू प्लॅनिंगमध्ये जेव्हा तुम्ही मेन्यू प्लॅन करता तर त्यातला जो मेन्यूचे आयटम आहेत ते एक्सपेरिमेंटल सगळे नसावेत. कारण का प्रत्येक बाईला किंवा जो होस्ट असतो त्याला असं वाटतं की मी जादू दाखवणार, आता माझा मेनू म्हणजे कसा वेगळा आणि त्याच्या प्रयत्नांमध्ये तो फसतो. तर तुम्ही, माझं असं वैयक्तिक मत आहे ॲज अ शेफ, मी तुम्हाला सांगू शकतो की जेव्हा तुम्ही मेनू प्लॅन करता तेव्हा 40 ते 50% तुम्ही एक्सपेरिमेंटल करा आणि 50% जो रेग्युलर मेनू आहे नाविन्यपूर्ण करा. पण जे व्यवस्थित जेवण, नॉर्मल जेवण आहे ते करा. त्याच्यामध्ये फॅन्टसीज ॲड करून तो फेल्युअर होण्याचा प्रयत्न शक्यता जास्त असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जे पदार्थ तुम्हाला नवीन जे तुम्ही इन्कॉर्पोरेट करणार तुमच्या मेन्यूमध्ये, तर ते तुम्ही आधी त्याची ट्रायल घेणं गरजेचं आहे. त्याचा तुमचा जर हात बसला तरच ते मेन्यू तुमच्या पाहुण्यांसाठी सर्व करायला तुम्ही मेनूमध्ये घाला, नाहीतर ते टाळा. जोपर्यंत तुम्हाला योग्य वाटत नाहीयेत की ते माझे छान होत नाहीयेत तर ते मेनू मधनं टाळणं गरजेचं आहे. की कारण का असं काय काय लग्नाचे मेनू फेल झालेत की जे नवीन नवीन याच्यामध्ये तुम्ही खूपच मॉडर्न, प्रोग्रेसिव्ह आणि आधुनिक जेवण ऍड करता की जे लोकांना नाही अपील होत.
तुम्हाला मे बी प्रॉबेबली काय होतं की तुम्हाला ते आवडतं पण ते तुमच्या पाहुण्यांना तसं आवडणार नाही. तर एक्सपेरिमेंटल, मॉडर्न, प्रोग्रेसिव्ह, सगळंच इनोव्हेटिव्ह फ्युजन फूड तुम्ही इन्कॉर्पोरेट नाही करायला पाहिजे पूर्णपणे. थोडंसं तुम्ही काहीतरी ट्विस्ट म्हणून काहीतरी वेगळ्या पद्धतीने दिलेलं जेवण लोकांना आवडतं, तर 30 ते 40% तुम्ही एक काहीतरी फ्युजन इनोव्हेटिव्ह मेन्यू मध्ये ऍड करू शकता आणि 40 ते 50% किंवा 50 ते 60% तुमचं रेग्युलर जेवण, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळं छोट्या प्रमाणातलं एक्सपेरिमेंट करू शकता. जसं मी एका मेन्यूमध्ये केलेलं की पीचचा रायता दिलेला, तो खूप हिट झाला, पण तो कोणी टेस्ट करणार नाही असं नाही होत. पण लोक त्या मॉडर्न आणि प्रोग्रेसिव्हच्या नादामध्ये, जादू दाखवायच्या नादामध्ये, आपलं वेगळेपण सिद्ध करायच्या नादामध्ये फसतो तो मेन्यू. तर 2 मुख्य मुद्दे की फ्युजन इनोव्हेटिव्ह मेन्यू पूर्णपणे नसावं आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे ट्रायड अँड टेस्टेड जे असतील तेच मेन्यू घटक, मेन्यू पदार्थ तुमच्या तयारीमध्ये, मेन्यूमध्ये ऍड करायला पाहिजे जेव्हा तुम्ही सर्व्ह करणार आहात. आणि एस्पेशली जेव्हा तुम्ही अननोन ऑफिसमधले, कॉर्पोरेट पार्टीज, मित्र असतील फसले तर पटकन काहीतरी कुकर लावता येतो वरण भाताचा, हे काहीच नाही आवडलं आणि तुम्हाला वरण भाताचं किंवा काहीतरी प्रोव्हिजन करता येते. पण जेव्हा तुमचे मित्र जे इनफॉर्मल मित्र आहेत किंवा ऑफिसमधले मित्र आहेत किंवा तुमचे बिझनेस क्लायंट आहेत किंवा अशा पद्धतीतलं काही असतील तर या पद्धतीत ह्याचा विचार तुम्ही पूर्णपणे केला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. मला त्या जोडीने असंही वाटतं की तुमच्याकडे जे पाहुणे येणार आहेत त्यांना तुम्ही एंटरटेन कसं करणार आहात. मग एंटरटेन म्हणजे मी फक्त खाण्याच्या बद्दल म्हणत नाहीये, पण गप्पा तुम्ही कशा प्रकारे मारणार आहात हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एक कुटुंब जेवायला बोलवलंय आणि त्या कुटुंबामध्ये आजी आजोबा पण आहेत आणि लहान मुलं पण आहेत, तर तुम्ही त्या सगळ्यांना कसं एंटरटेन करणार आहात याचा पण विचार करून ठेवला पाहिजे. नाही तर अनेकदा काय होतं की तरुण लोक आपापसात बोलत बसतात, आजी आजोबा वेगळे बिचारे बसलेले असतात किंवा लहान मुलांची मस्ती चालू असते, तर कारण त्यांना काय करावं हे कळत नाही. तर त्यांची पण तुम्ही एक काहीतरी विचार करून सोय केली पाहिजे की उदाहरणार्थ आजी आजोबांशी जाऊन खास तुम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या पाहिजेत किंवा त्यांना आपल्या गप्पांमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे किंवा त्यांना जे विषय आवडतात त्या विषयांवर थोडंसं बोललं पाहिजे. किंवा लहान मुलं येणार आहेत तर ते काय करतात, मग त्यांना वाचायला थोडीशी पुस्तकं आणून ठेवा किंवा ते एखादी सिरियल पाहत असतील, कार्टून फिल्म, तर त्यांना बेडरूममध्ये थोडा वेळ कार्टून फिल्म लावून द्या. तुमच्या घरात जर त्या वयाची मुलं नसतील तर तुमच्या घरात त्या वयाची मुलं असतील तर मग मुलं खेळतीलच. पण हा विचार पण करणं महत्त्वाचं आहे जो अनेक घरांमध्ये केला जात नाही. त्यामुळे वयस्कर लोक बिचारे एका जागी बसलेले असतात, मुलं काहीतरी मस्ती करत असतात आणि फक्त जो मध्यमवयीन ग्रुप आहे तो फक्त गप्पा मारत असतो. अजून एक मुद्दा ऍड करावा असं वाटतं मला याच्यामध्ये की तुम्ही प्रत्येक जे जेवण सर्व करता त्याचा फीडबॅक घेणं गरजेचं आहे की आवडत आहे ना, तिखट नाहीये ना. तर या मोजक्या छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला कळतंय की त्या जेवण त्या माणसाला रुचतंय की नाही रुचत आहे किंवा त्याला ते झेपतंय का नाही झेपत आहे. तर तुम्हाला ते प्रत्येक वेळेला, म्हणजे फॉर्मल असू दे, इनफॉर्मल असू दे, की जसा आपण आग्रह करतो तसं व्यवस्थित आहे ना, किंवा तुला तिखट नाही ना लागत आहे, नाही तर मी कमी तिखट करते, चाट असेल म्हणा किंवा आपण काही करत असू, प्रत्येक गोष्ट काय बदल करता येणार नाही, पण चाट सारख्या गोष्टी आहेत किंवा कोशिंबीर आपण आयत्याला मिक्स करणार असू तर कोणाला टोमॅटो नाही आवडत, कोणाला कोथिंबीर नाही आवडत. तर या गोष्टी आपण फीडबॅक घेणं गरजेचं आहे प्रत्येक जणाला. तो लहान असू दे, मोठा असू दे, आजी आजोबा, चावतंय ना, गरम करू का पोळी, तुम्हाला गरम म्हणजे चावायला सोपं पडेल, किंवा भात असेल, कोणाला बासमतीचा भात नाही आवडत, तसतशीत लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी फीडबॅक घेणं फार गरजेचं आहे. कोणी अतृप्त आपल्याकडनं जायला नको या प्रयत्नासाठी फीडबॅक पण खूप महत्वाचा आहे की प्रत्येक गोष्ट तुम्ही गार चालताना तुला का साधं देऊ, पाणी असेल किंवा काय ड्रिंक तुम्ही केलं असेल, मिल्कशेक केला असेल, मॉकटेल केलं असेल, तर या सगळ्या फीडबॅकमधनं तुम्हाला फक्त एकच गोष्ट कळते की त्या माणसाला ते आवडतंय, रुचतंय, जचतंय की नाही. त्याच्यासाठी तुम्ही फीडबॅक घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं या एपिसोडचा शेवट करताना मला असं वाटतं की तुम्ही किती जास्त दाखवू शकता लोकांना किंवा तुम्ही किती श्रीमंती दाखवू शकता किंवा आमच्याकडे किती गोष्टी आहेत हे दाखवू शकता, यापेक्षा जर उबदार वातावरण असेल, ज्याला वॉर्मथ म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तशा प्रकारचे होस्ट असतील तुमचे, ज्यांच्याकडे तुम्ही जाणार आहात किंवा आपण बोलावणार असू, त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने प्रेमळपणे वागणारे होस्ट असतील आणि त्यांची सोय बघून जर केलेलं असेल तर मला वाटतं त्याच्यासारखं उत्तम पाहुणचार होऊ शकणार नाही. त्यामुळे पाहुणचारासाठी या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पाहुणचार मी म्हटलं तसं आठवणींना उजाळा देतो आणि आठवणी निर्माण पण करतो. तर पाहुणचार खूप काळजीपूर्वक प्लॅन केला पाहिजे असं मला वाटतं. पाहुणचाराविषयी जाता जाता 5 टिप्स आपण देणार आहोत प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्या प्रेक्षकांसाठी. तर माझ्या
पाहुणचाराच्या टिपमध्ये समाविष्ट केलेल्या गोष्टी आहेत. एकतर चांगलं इन्व्हिटेशन तुम्ही व्यवस्थित विचारपूर्वक ते पोचलं पाहिजे तुमच्या पाहुण्यांपर्यंत. दुसरं तुम्ही अँटिसिपेट केलं पाहिजे, वयोगट झालं, त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी आणि त्यांना काय आवडू शकेल, स्पाइस लेवल झाली, टेम्परेचर झाली, वातावरण काय आहे, हवामान काय आहे, सीझन कोणता आहे, याचं अँटिसिपेशन करून तुम्ही तुमचा मेनू प्लॅन करायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे फीडबॅक घेतला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल, वेळोवेळी लक्षात येईल की तुम्ही जे जेवण प्लॅन केलंय, तुम्ही जे जेवण सर्व करताय ते तुमच्या पाहुण्यांना आवडतंय का नाही. हां, याचबरोबर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही लोकांना बोलवता घरी, तेव्हा घराची स्वच्छता, त्यानंतर घरात मंद सुगंध असणं, घरात मंद संगीत वाजत असणं, फुलं ठेवलेली असणं, पाण्याची नीट व्यवस्था असणं, ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ही माझ्या दृष्टीने 4थी टिप झाली. आणि 5वी टिप, तुम्ही येणाऱ्या लोकांशी खूप उबदार संभाषण, त्यांना काय इंटरेस्ट आहे, त्यांना कशात रस आहे, हे जाणून घेऊन त्यांच्याबरोबर तुम्ही बोललं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. जेवण तर महत्त्वाचंच आहे, पण त्याच्याबरोबर हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि आता अशाच टिप्स आम्ही तुम्हाला दर एपिसोडनंतर देणार आहोत. तुम्हाला अजून काही विषयांमध्ये रस असेल, आम्ही त्या विषयांवर बोलावं असं वाटत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आरपारला जरूर सबस्क्राईब करा.